गुड मॉर्निंग वेलकम बॅक टू माय न्यू व्लॉग. आज वेगळ्या लोकेशनवरून व्लॉग स्टार्ट केला आहे. लोकेशन वेगळं नाही आहे, घरीच आहे, पण शांत निवांत बसून इथे गॅलरीत बसून मस्त व्लॉग स्टार्ट केला आहे. आज म्हणले तुमच्यासोबत थोड्याशा गप्पा मारावं आणि सकाळी सकाळी आज रिलॅक्स आहे. आज खूप दिवसानंतर असं झालं आहे, हा संडे एकदम शांत निवांत आहे, कारण इथून मागचे 2-3 सॅटर्डे संडे वीक ऑफ असेच गेलेत. थोडं आराम करायलाही भेटला नाही किंवा काही गोष्टी नाही झाल्या पॉसिबल. सो म्हटले चला आज तुमच्याशी थोड्याशा गप्पा मारावं, आज छान असं शांत व्लॉग स्टार्ट करावं. आज आहे कामिका एकादशी, सो त्याची पण तयारी चालू आहे, देवपूजा वगैरे करायची. जस्ट आंघोळ करून आले आणि व्लॉग स्टार्ट करायला घेतला. म्हटले पहिलं तुमच्याशी व्लॉग स्टार्ट करूया, मग बाकीच्या गोष्टी काय काय होईल ते दिवसभरातलं तुम्हाला मी शेअर करेलच तुमच्यासोबत. आणि रात्रीच मी भगर आणि साबुदाणे भिजत घातले. सो तेही आज माझा प्लॅन आहे की भगरीचे धिरडे बनवायचे. मला खूप आवडतात भगरीचे धिरडे, सो मी ते बनवणार आहेत आज. आणि बाकी मग येस, उर्वी पण उठली आहे. उर्वीची पण सकाळ लवकर झाली आज. 9:45 नाही 9 वाजत आले. आणि म्हटलं चला पहिलं तुमच्याशी व्लॉग स्टार्ट करूया, मग आपण बाकीचं कंटिन्यू करूया. सुशांत आहेत, सुशांत झोपलेले आहेत, ते काय उठले नाही अजून. खूप दिवसापासूनची इच्छा होती की गणपती बसवायचा आहे, पण इथून मागे काय होतं की आम्ही ऑफिसला असायचो, त्यामुळे मग आम्हाला म्हणजे एवढा वेळ देता येईल नाही येईल या कारणामुळे थोडंसं ते पुढे ढकल चालली होती. सो मी मागच्या वर्षीच ताई आपणना बोलली की आपल्याला बसवायचा आहे गणपती. सो आणि तेव्हा ताई पण बोलल्या की हो माझी पण इच्छा आहे गणपती बसवायची. झालं आता सगळ्यांचं चांगलं झालं आहे, त्यामुळे काय हरकत नाही आहे बसवायला. सो ते पण होतं, पण मागच्या वर्षी काही अडचणी आल्यात. आम्ही म्हटले मग यावर्षी आता म्हटले काही असू दे, यावर्षी गणपती बसवायचा आहे आपल्याला. 1.5 दिवसाचा आम्ही बसवणार आहेत, कारण की एवढा वेळ आम्हाला देता येणार नाही आहे, एवढं जमणार नाही आपल्याला. 1.5 दिवसाचा गणपती बसवूया आपण म्हटले. आणि माझी इच्छा होती, म्हटले ताई आपण पण बोलले ठीक आहे बसवा, ते पण बोलले ठीक आहे बसवा, काही हरकत नाही आहे. आणि मग म्हटले चला मुहूर्त लागला आहे तर नक्कीच आता स्टार्ट करूया. असा दिवस असाच काहीसा असणार आहे. बघायचं आहे गणपतीसाठी, पण आम्हाला जायचं आहे बाहेर. गेलं तर मी तुम्हाला ते शेअर करेल, नाही गेलं तर आता माहीत नाही. आता इथून पुढे काय होते ते मी तुम्हाला व्लॉगमध्ये कंटिन्यू करेलच. आता मला देवपूजा करायची, देवपूजा करून घेते छान. चला पूजा वगैरे झाली, आवरली आहे देवपूजा. आणि आता मी आली किचनमध्ये. सो किचन हा माझा फेवरेट पार्ट आहे. खरं तर मला आवडतं किचनमध्ये यायला, किचनमध्ये काम करायला आणि छान वाटतं. सो हिची नुसती लुडबुड चालली कधीची, फक्त तिला कॅमेरात यायचं आहे. नाटक चाललं आहे, खूप नाटक करते. आज उपवास आहे, चहा घेते, मग बाकीच्या कामांना तयारी करते. बघते आता यांचं काय, हे दोघं उपवास करताय की नाही करते, नाही तर त्यांच्यासाठी काहीतरी नाश्ता करावा लागेल. सो चला आमची मॉर्निंग सुरू झाली आहे. मस्त देवपूजा झाली. आता इथे चहा ठेवते. कदाचित सगळ्यांचीच मॉर्निंग अशी चहाने होत असेल, आणि मला चहा नसला तरी चालतो, पण सुशांतला सकाळ संध्याकाळ 2 टाईम चहा पाहिजे असतो. सो यामध्ये भगर भिजत घातली आहे, इकडे साबुदाणा घातला. सो आता भगर भिजत वाटून ठेवते मी. हा उर्वी अजून ब्रश नाही केला. उर्वी आंघोळ कुठं करेल, ब्रश कर उर्वी. उर्वी अजून ब्रश करून शेवाया. ते दोघं काय उपवास नाही करणार आहे, म्हणजे ते खातील, ते धिरडे वगैरे घ्यायचे बनवेल ते, पण आता नाश्त्याला त्यांना शेवाया बनवते.
सो काय झालं, सो आमच्याकडे शेवया अशा प्रकारे करून घेतात. आधी शिजवून घेतात थोडंसं आणि मग त्यामध्ये दूध, आपलं साखर किंवा गूळ टाकतात. दूध, साखर किंवा गूळ किंवा साखर टाकतात. तूप टाकायचं. सो आता याच्यामध्ये मी टाकणार आहे साखर. गुळाची पावडर नाही आहे सध्या मला काही, साखर टाकते. सो आता फायनली सगळी कामं आवरली आहेत माझी. म्हणजे मशीन लावून दिलं आहे, झाडू मारून झालं आहे, लादी पुसून झाली, उर्वीच्या आंघोळ वगैरे सगळ्यांच्या आंघोळी झाल्यात आणि आता फक्त भांडे थोडेसे आहेत ते घासायचे नाश्त्याचे. त्याच्या आधी म्हटले जे आपलं दिरडा बनवायचे आहेत ते बनवून घेऊया. म्हणजे मिक्सरमधून सगळं ते बारीक वगैरे करून घेते, तयारी करून ठेवते. वाजलेत 11:15. आधी भगर मी वाटून घेणार आहे आणि भगरमध्ये मी थोडेसे साबुदाणे टाकणार आहे, जास्त नाही. आणि त्याच्यानंतर मग त्याच्यामध्ये मिरची, शेंगदाणे, मीठ हे टाकायचं वाटून. आणि बाकी मग थोडंसं मम्मीची पद्धत आहे ती की बटाटा किसून टाकते ती त्याच्यामध्ये, खूप छान लागतं. सो तसं काय करणार आहे बघू. सो आता इथं मी हे बॅटर बनवलं आहे आणि याच्यामध्ये ना थोडंसं एक बटाटा किसून टाकला आणि इथे शेंगदाणे भाजून घेते. ही खिचडी तर संध्याकाळी बघू काय करायचं ते. हे असं करतो झालं. अटेम्प्ट आहे आणि पलटी करणं कठीण आहे. सो आता मी हे काढून घेते पटपट, सगळं दाखवते तुम्हाला. फायनली आता सगळे झाले, जवळपास एवढे बनवले आहेत, अजून 1-2 होतील आणि हे पण चटणी पण तयार आहे. मस्त हे झालं का ते जेवण घेऊया. जेवायला घेतलं, हे थोडं लास्ट मोठं झालं आहे. बाकी एवढे सगळे बनवले आता. सो चला आता आवरलं, थोडा आराम केला अर्धा पाऊण तास. बाकी आता चाललं डीमार्टमध्ये, थोडंसं काही गोष्टी घ्यायच्या आहेत. सो म्हटले चला जाऊन येऊया डीमार्टमध्ये. सो डीमार्टला थोडंसं काही गोष्टी घेऊन यायच्या त्या घेऊन येते, कारण की संध्याकाळी खूप जास्त गर्दी होते आज संडे असल्यामुळे. मग म्हटले आत्ताच जाऊन येऊया, मग संध्याकाळी असं टाईमपास बाहेर फिरायला जाऊ शकतो आपण, राऊंड मारायला, बाकी काही कामं असेल तर. पण आता जे आहे ते मेन डीमार्टचं दुपारी करून येऊया म्हटले. सो स्टे ट्यून. सो चला आता आम्ही निघालो. छान वाटतं ना. माझ्यासाठी बोलला पोयम, ठीक आहे? बोल. सांगितलं पप्पाला. हां, मी सांगितलं की ना पप्पा. सो वाजलेत संध्याकाळचे आता 5 वाजत आले. थोडं झोपलो आल्यावर डीमार्टवरून. मग आता उठली, सगळं जे डीमार्टचं सगळं सामान आणलं होतं ते सगळं लावलं आत्ताच आणि चहा ठेवला. आता डाळ भाताचा कुकर लावते संध्याकाळच्याला. आंटी ते लवकरच येतात 6-6:30 वाजेपर्यंत. मग ते येऊन जेवण बनवून जाते.
इथे आता चहा वगैरे ठेवला आहे, उर्वीला दिलं आहे दूध वगैरे प्यायला. आत्ता मी जस्ट ऑनलाईन एक गोष्ट मागवली, ते म्हणजे हे होता, हे 3चा सेट भेटला. मी तुम्हाला दाखवते बॅगने. अशा काहीशा आणच 3चा सेट, जे की मला खूप दिवसापासून घ्यायचं होतं. सो चला आता आवरलं आहे आमचं. आंटी जेवण बनवून गेलेत आणि आता जाणार आहेत आम्ही पप्पूदादाकडे. तिकडे थोडं जाणार आहेत पप्पूदादा, सो तिकडे जाणार आहेत. त्याच्यानंतर भाजी वगैरे घ्यायची ते पण बघू, आणि त्याच्यानंतर बघू टाईम भेटला तर मग गणपती बघायला जाऊ आम्ही. सो चला ब्लॉग कंटिन्यू करा. चल उर्वी. हे पण छान आहे ना. अरे काय होतं, चप्पल नेट कर. छान छान आलेत ना. हे वुडनचं केलंय त्यांनी पूर्ण. हे हां, आणि हे कपडा आहे. हा कपडा हे आहे. जे आहे ते आपल्याला कलर चेंज करायला असेल तर हां भेटेल ना, होऊ शकतो. म्हणजे लिप्सचा कलर ना व्हाईट तुम्हाला बाहेर याच्यात फ्लावर्स पण टाकून भेटते. खालची हे मोठे तिकडे. हे 1.5 फुटामध्ये मातीचे आहेत. शाडूच्या मातीचे आहेत. हो, शाडू मातीचे प्रॉपर. खालचे सगळे हो, आणि वरचे वरचे POP मध्ये आहेत 1 फुटामध्ये, आणि इकडे पण हे POPचे सगळ्यावरती खालती मातीचे आहेत. हे सर्व शाडूचे आहेत. हो, सगळे सोडून इकडे पण आहेत शाडूच्या. इकडे बरेच कामं चालू आहे अजून. मोठे मोठे इकडे जास्त मोठे आहेत पण. सोन्याचा गणपती तेव्हा सोन्याचाच आहे. हे POPचे आहेत. शाडूचे तिथे हे बघ ना कसं वाटतं. सो आता काही बघितलेत आम्ही, बरं 2 शॉप बघितलेत, 1-2 आवडलेत. बघू आता. आम्ही शाडू मातीचा बघतोय ॲक्च्युली. चाललाय विचार शाडू मातीचा घेऊया म्हणून. सो शाडू माती म्हणजे जी ना शाडू असते ना त्याची माती. आणि बाकी मग बघू अजून 1-2 शॉप बघूया पण आवडतं, नाहीतर मग नंतर अजून पुढचा वीक पण आहे तेव्हा करू. मम्मा हा खूप आवडला. हा मोतीची गोल्डन असं मिक्स करून मातीचे पण कशाला लावणार यार तू? नाही लागणार. 1 मिनिट. पहिले ना चल पुढे चल. माझी आयडिया आहे का? 3 डायमंड मोज, 1 2 3. खूप सारे शॉप बघितलेत आम्ही खूप आणि सारे गणपती घेतले आम्ही. आता जायचंय सोरांशकडे. उर्वी हात पकड नीट. सोरांशकडे जायचं, पळू नको. तिकडे जातो आता, थोडंसं बसतो भाजीपाला घेऊन. आता आलोय आम्ही घरी. थोड्याशाच भाज्या घेऊन आले इथे मी. टोमॅटो मिरची वगैरे काय होतं ते संपवून होतं ते. बाकी आता जेवण तर ऑलमोस्ट रेडी आहे. फक्त डाळीला कट द्यायचा राहिला आहे, कारण की आंटीला बोललेली मी देते नंतर. बाकी ते सगळं करून गेले आहेत. आता उपवास पण सोडायचा आहे मला. आता काही उपवास धरत नाही. परत माझ्या एकटीसाठी काहीतरी वेगळं बनवावं लागलं असतं सगळं, मग म्हटले नको सोडून देते. कारण बाकीच्यांनी तर काही उपवास नव्हते धरले. आणि सुशांतची तब्येत पण जरा म्हणजे पोट थोडंसं
गडबड आहे, त्यामुळे मग म्हटले डाळ भातच करूया. मग त्यांच्यासाठी डाळ भात केली, चपाती, कांद्याची चटणी आणि बाकीचं मग आता जेवण करायचं आहे. सो चला व्लॉग इथेच एंड करते, आता जेवूया आणि भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय, टेक केअर. आणि कसा वाटला व्हिडिओ नक्की सांगा. खूप सारे गणपतीचे शॉप आम्ही बघितले, तिथे खूप सारे लाईनीत शॉप होते, 7-8 शॉप बघितले आम्ही जवळपास. पण ठीक आहे, अजून बघूया आपण थोडेसे, मग पुढच्या आठवड्यात फायनल करून टाकूया.